त्याचा निर्णय कधी होईल? 1-2 दिवसात होऊन जाईल. आता निर्णयाला काही जास्त वाट पाहण्याची गरज नाही. 1-2 दिवस मॅक्झिमम आता त्याचा निर्णय होईल. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या ज्या जागा फायनल झालेल्या आहेत, जवळपास आज भाजपने जे काही 20 लोकांची यादी जाहीर केली त्यात जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे. म्हणून कोणती नवीन जागा शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही. म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे बोलणी होणार आहे ही फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल. आता 20 जागा जाहीर झाल्यात. रामटेकची जी जागा आहे ती मुनगंटीवारांनी जी दिलेली जागा त्या चंद्रपूरची जागा त्याच्यात कुणाचा आमचा आग्रह नव्हता आणि मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. आता आमचे मुनगंटीवार साहेब दिल्लीला आमचे नेतृत्व करतील. सर, आता भाजपची यादी आलेली आहे. 20 पैकी 15 खासदारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. 5 जण चेहरे बदलले आहेत. शिवसेनेचेही आता सध्या तुमच्यासोबत 13 खासदार आहेत. त्यांच्यापैकी कुणाची नावं जाहीर होणार का? पहिली यादी शिवसेनेची कधी येईल? शिवसेनेची पहिली यादी परवा दिवशी येईल. 2 दिवसांतर शिवसेनेची यादी येईल. उमेदवार बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे. तो त्यांच्यावर निर्णय घेतील, ते त्या नावं जाहीर करतील. परंतु भाजपने दरवेळेप्रमाणे याही वेळेला काही उमेदवार बदलणं त्यांच्या दर पंचवार्षिकला उमेदवाराचा चेंजेस असतो. निवडून येणारा उमेदवार हा त्यांचा क्रायटेरिया आहे. म्हणून त्यांनी बदललं तर एवढं काही गैर केलेलं नाही. शुक्रवारी पूर्ण सगळी यादी जाहीर होईल शिवसेनेच्या उमेदवारांची. तुम्ही म्हणता परवा जाहीर होईल, शुक्रवारी सर्व उमेदवारांची शुक्रवारी बहुतेक यादी पूर्ण जाहीर होईल असं माझा काय असं आहे. 13 जागा असतील, 18 जागा असतील, किती ठिकाणी? जागेचं ती तर बोलणी चालू आहे आणि जागा मला वाटतं चांगल्या जागा आम्ही लढवणार आहोत. हे तुमच्या माहितीचं स्रोत जे आहे 5-6 जागेत तसं काही होणार नाही. जागा अत्यंत सन्मानपूर्वक दिल्या जातील आणि त्या जागा आम्ही लढवणार. एक मोठी बातमी आहे संजय सर की जी भाजपने यादी आज प्रसिद्ध केली आहे त्या यादीतलं पहिलं नाव आहे कलाबेन डेलकर, ज्या दादरा नगर हवेलीतल्या विद्यमान खासदार जे आहेत अभिनव डेलकर यांच्या मातोश्री आहेत. त्या सध्या ठाकरे गटात आहेत. म्हणजे ठाकरे गटाचे तिथले विद्यमान खासदार त्यांचं कुटुंब हे भाजपकडे गेले असं म्हणायचं पूर्णपणे गेलं ना आता. कारण की यांनी त्या डेलकर कुटुंबाचं त्या भागामध्ये आपलं एक नाव आहे आणि त्या नावाने त्यांना कोणत्या पक्षाच्या चिन्हाची एवढी आवश्यकता नव्हती. म्हणून गेल्या वेळेला आम्ही पाठिंबा दिला होता, आमचं चिन्ह दिलं होतं आणि ते निवडून आले होते. परंतु त्यांचा मूळ स्वभाव हा भाजपवासी असल्यामुळे ते भाजपच्या तिकिटावर आज उभे आहेत. एक पूर्ण वाद झाला होता. अभिनव डेलकर एक खासदार आहेत पण मात्र त्यांच्या वडिलांनी इथे मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. ते प्रकरणी खूप वादातीत होतं. हा थोडा वादातीत प्रकरण होतं. आपसामधला काही वाद आहे त्याच्यामुळे झालेली ती आत्महत्या, ते प्रकरणामध्ये झालेली पोलीस कारवाई आणि त्याच्यातून आता ते सर्वजण बाहेर आलेले आहेत. ज्यांनी जर ते आत्महत्याला जर कोणी प्रवृत्त केलं असेल त्यालासुद्धा ते सोडणार नाहीत. परंतु उबाठा गटामध्ये गेल्यानंतर त्यांना जो दिलासा पाहिजे होता तो मिळाला नाही. म्हणून पुन्हा त्यांनी आता भाजपच्या वाटेवर त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. काही जागांवरती रस्सीखेच जो आहे तो वाद आहे. दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्याचा निर्णय कधी होईल? 1-2 दिवसात होऊन जाईल. आता निर्णयाला काही जास्त वाट पाहण्याची गरज नाही. 1-2 दिवस मॅक्झिमम आता त्याच्यावर निर्णय होईल. ज्या हाय व्होल्टेज सीट आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल जिथे तुम्ही स्थानिक आमदार आहात, त्याचबरोबर दक्षिण मुंबई असेल, इथले उमेदवार अजून डिक्लेअर नाही झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्हाला या सर्व गोष्टीचं उत्तर सीएम साहेब तुम्हाला 2 दिवसात देतील. संभाजीनगरची जागा आम्हाला सुटावी असं आम्ही आग्रही आहोत आणि त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा ते लावून धरलेलं आहे. म्हणून मला वाटतं संभाजीनगरची जागा ही शिवसेनेला सुटेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर पाठवलेला आहे. शिवसेनेकडूनही असा काही प्रयोग केला जाऊ शकतो कारण नाव चर्चेत आहे. भामरे यांना कदाचित छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवावी लागू शकते. भुमरे नाही, अनेक आता मंत्री लोक काही लोक सिनियर आहेत. त्यांनी आता लोकसभेमध्ये जावं असं काही आमदारांचं स्वतः मत आहे आणि शिंदे साहेबाचं आहे. म्हणून मिनिमम 3 मंत्री तरी केंद्रामध्ये खासदारकीची निवडणूक लढवतील. संजय राठोडांचा समावेश असेल. आता मी तुम्हाला 3 आमदार किंवा मंत्री यापैकी 3 जण हे लोकसभेची निवडणूक लढवतील. शिवसेनेचे 3 आमदार 3 मंत्री तुम्ही सूचित करताय का जे लोकसभेसाठी जाऊ शकतात? माझा अंदाज असा आहे हे 3 लोक निवडणूक लढवतील. त्यांची नावं मी सांगणार नाही. शिंदे साहेब योग्य वेळेला सांगतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.